नमस्कार. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं विमा कंपन्यांचा हप्ता देण्यासाठी जी.आर. काढून 5 दिवस झाले, पण शेतकऱ्याच्या खात्यात विमा भरपाई का जमा झाला नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खरं तर सरकारने जी.आर. काढला, पण बँकेंना त्यानंतर 1 एप्रिलपासून सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या. यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला, तर काही हप्ता रखडला गेला होता. पण विमा कंपन्यांना 2 दिवसात सर्व रक्कम मिळेल, असं कृषी विभागाने सांगितलेलं आहे. सरकारनं जी.आर. काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला जरी नसला, तर विमा कंपन्यात जमा करण्याचं काम सुरू असून छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम केली जात आहे. तर उरलेल्या जिल्ह्यामध्येही 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा केलेली असेल, असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि या बाबीतून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यामधील धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.